तर मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे बाप गेल्यावर. पुण्यातील एका मोठ्या स्मशानभूमीत दुपारचे 3 वाजले होते. समीर, जो अमेरिकेत एका सॉफ्टवेअर कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होता, नुकताच फ्लाईटवरून उतरून थेट स्मशानभूमीत आला होता. त्याचे वडील सदाशिवराव, वय वर्ष 75, काल रात्री त्यांना देवाज्ञा झाली, म्हणजे ते मृत्युमुखी पावले. त्याच्या हातात एक महागडा लॅपटॉप आणि बॅग होती आणि डोळ्यावर रेबॅनचा चष्मा होता. त्याला घाम फुटला होता आणि तो सारखा घड्याळ पाहत होता. तिथे मोक्ष इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजेच अंत्यसंस्कार करणारी एजन्सीचा माणूस नितीन उभा होता. नितीनने सगळी तयारी करून ठेवली होती. लाकडं रचली होती, भटजी बोलावला होता आणि सदाशिवरावांचा मृतदेह स्वच्छ अंघोळ करून घालून तयार ठेवला होता. समीर आला आणि त्याने वडिलांच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकली. डोळ्यातून 1-2 थेंब पाणी आलं. त्याने नितीनला विचारलं, मिस्टर नितीन, सगळं रेडी आहे ना? 6 वाजताची रिटर्न फ्लाईट पकडायची आहे. उद्या माझी महत्त्वाची मीटिंग आहे. प्लीज लवकर उरका. नितीनला आश्चर्य वाटलं. ज्या बापाने या मुलाला लहानपणाचा मोठा केला, त्या बापाच्या चितेजवळ थांबायला आज या मुलाकडे 3 ताससुद्धा नव्हते. नितीनने शांतपणे मान डोलावली. विधी पार पडले. समीरने भडाग्नी दिला. धुराचे लोट आकाशात गेले. समीरने नितीनला बाजूला घेतलं आणि चेकबुक काढलं. नितीन, थँक्यू, तुम्ही चांगली व्यवस्था केली. तुमचं बिल किती झालं? 50,000 की 1,00,000? अमाऊंट सांगा, मी आत्ताच चेक देतो. मला परत येता येणार नाही. अस्थिविसर्जन पण तुम्हीच करून टाका. नितीनने समीरकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. नितीनने खिशातून एक जुनी फाईल काढली आणि समीरच्या हातात दिली. साहेब, बिल द्यायची गरज नाही. तुमचं बिल पेड आहे. समीर गोंधळला. पेड आहे? कोणी भरले पैसे? माझ्या काकांनी, नितीन म्हणाला. नाही साहेब, 5 वर्षापूर्वी सदाशिवराव म्हणजेच तुमचे वडील आमच्या ऑफिसमध्ये आले होते. ते खूप आजारी होते. त्यांना चालता येत नव्हतं. त्यांनी मला विचारलं होतं, तुमचं पॅकेज काय आहे? मुलाला त्रास नको म्हणून सगळं करून देणार का? आम्ही त्यांना पॅकेज सांगितलं. त्यांनी त्याच दिवशी 50,000 रुपये ॲडव्हान्स जमा केले आणि ही चिठ्ठी त्यांनी मला दिली. त्यांनी सांगितलं होतं की माझा मुलगा आला की ही चिठ्ठी त्याला द्या आणि जर नाहीच आला तर तुम्ही माझं काम करा. नितीनने चिठ्ठी समीरला दिली. समीरने थरथरत्या हाताने ती चिठ्ठी उघडली. त्यात सदाशिवरावांच्या कापऱ्या अक्षरात लिहिलं होतं की, प्रिय समीर बाळा, मला माहीत आहे तू खूप बिझी आहेस. अमेरिकेत तुला श्वास घ्यायलासुद्धा वेळ नसतो. मला माहीत आहे की माझ्या मरणाची बातमी ऐकून तुला टेन्शन येईलच. सुट्टी मिळेल का? तिकीट मिळेल का? मीटिंगचं काय होईल? हे प्रश्न तुला पडतील. बाळा, तुझा वेळ आणि तुझं करिअर खूप महत्त्वाचं आहे. मी तुला लहानाचं मोठं यासाठीच केलं की तू जग जिंकावंस म्हणून. एका म्हाताऱ्याच्या प्रेतासाठी तू तुझं नुकसान करून घेऊ नकोस. म्हणून मी माझ्या मरणाची सोय आधीच करून ठेवली आहे. एजन्सीला पैसे दिलेत, ते सगळं करतील. तू आलास तर बरंच आहे. नाही आलास तरी मला राग नाही. फक्त एकच विनंती, लहानपणी तुला शाळेत सोडायला जाताना मी तुझा हात कधीच सोडला नव्हता. आज जाताना मात्र अग्नी देताना तुझा हात थरथरू देऊ नकोस. लवकर परत जा. तुझी बायको वाट बघत असेल. तुझाच बाबा. बाबांची चिठ्ठी वाचून समीरच्या हातातलं चेकबुक खाली चिखलात पडला. त्या स्मशानभूमीत जिथे लाकडाचा जळण्यांचा आवाज येत होता, तिथे आता समीरचा अहंकार आणि करिअरचा गर्व जळून खाक झाला होता. समीर गुडघ्यावर बसला. तो ओरडला, बाबा, बाबा, मला माफ करा. समीरने नितीनचे पाय धरले. नितीन, मला नाही जायचं अमेरिकेला. मला माझ्या बाबांसोबतच राहायचं आहे. मी करोड रुपये कमवले, पण शेवटी मी भिकारीच राहिलो. माझ्या बापाने मरतानासुद्धा माझ्या मीटिंगचा विचार केला आणि मी त्यांच्या शेवटच्या दर्शनाचा भाव करत होतो. त्या दिवशी समीर फ्लाईट पकडू शकला नाही.
तो तिथेच त्या जळत्या चितेसमोर रात्रभर बसून राहिला. कारण त्याला समजलं होतं की प्रीपेड फक्त सिम कार्ड असू शकतं, बापाचं प्रेम नाही. बापाचं प्रेम हे अनलिमिटेड असतं आणि त्याची परतफेड जगातली कोणतीच करन्सी करू शकत नाही. तुम्ही जगात किती मोठे व्हा, किती पैसे कमवा, पण ज्या आईवडिलांनी तुमची लंगोट बदलली, त्यांच्या शेवटच्या प्रवासात डायपर बदलायची वेळ आली की नाक मुरडू नका. एजन्सी अंत्यसंस्कार करू शकते, पण अश्रू एजन्सीचे नसतात, ते रक्ताचेच लागतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली? आवडली असल्यास नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.